प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज सर्व अप्पम विश्वासणाऱ्या बांधवांना शुभेच्छा। आजचे 24 ऑगस्ट सोमवार। त्याला स्पर्श करा। त्यांनी त्याला विनंती केली की आम्हाला फक्त तुझ्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू दे, आणि ज्यांनी त्याला स्पर्श केला ते सर्व पूर्णपणे बरे झाले। मत्तय दुपारी 2:36 प्रेषित योहान लिहितो, ज्याला आम्ही पाहिले, ज्याच्याकडे आम्ही निरखून पाहिले आणि ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला, त्या जीवनाच्या वचनाविषयी 1 योहान 1:1 पृथ्वीवरील आपल्या सेवाकाळात अनेकांनी प्रभू येशूला प्रत्यक्ष हाताने स्पर्श केला, तर अनेकांनी विश्वासाने त्याला स्पर्श केला। एक कनानी स्त्री मोठ्या दुःखाने येशूकडे आली। तिची मुलगी दुष्टात्म्याने फार त्रस्त होती। ती परराष्ट्रीय असल्यामुळे तिला सहज येशूकडे जाता येत नव्हते। शिवाय येशू म्हणाला, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना टाकणे योग्य नाही। तरी सुद्धा तिने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्धार सोडला नाही। तिने प्रभूला कसा स्पर्श केला हे तुम्हाला माहीत आहे का? ती नम्रतेने म्हणाली, हो प्रभू, पण टेबलाखालील लहान कुत्रीही मुलांच्या तुकड्यांवर जगतात। मार्क 7:28 तिच्या नम्रतेने आणि अढळ विश्वासाने तिने प्रभू येशूच्या हृदयाला स्पर्श केला। तिच्या विश्वासामुळे तिची मुलगी मुक्त झाली। त्याचप्रमाणे शताधिपतीनेही प्रभूला हातांनी नव्हे, तर विश्वासाच्या शब्दांनी स्पर्श केला। तो म्हणाला, प्रभू, तू माझ्या घरात यावेस इतका मी योग्य नाही। फक्त एक शब्द बोल, म्हणजे माझा सेवक बरा होईल। मत्तय 8:08 त्या विश्वासपूर्ण शब्दांनी प्रभूच्या हृदयाला स्पर्श केला। येशू स्वतः आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की इस्रायलमध्येही इतका महान विश्वास त्याला आढळला नव्हता। त्याच क्षणी त्याचा सेवक बरा झाला। जन्मापासून आंधळा असलेला एक मनुष्यही प्रभूला स्पर्श करून गेला, हातांनी नव्हे, तर आपल्या सातत्यपूर्ण हाकांनी। दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर। तो वारंवार अशी हाक मारत राहिला। त्याच्या मनापासूनच्या आक्रंदनाने प्रभूचे अंतःकरण द्रवले आणि त्याला दृष्टी मिळाली। एक गरीब विधवेलाही प्रभूच्या हृदयाला स्पर्श करता आला। तिने स्वतःजवळ असलेले सर्व काही देवाला अर्पण केले। तिच्या संपूर्ण समर्पणाने आनंदित होऊन येशू म्हणाला, या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक अर्पण केले आहे। जक्कयानेही प्रभूला स्पर्श केला। उंबराच्या झाडावर बसलेल्या त्या माणसाने जीवन बदलून टाकणारा निर्णय घेतला। तो म्हणाला, जर मी कोणाकडून अन्यायाने काही घेतले असेल, तर मी चौपट परत देईन। त्याच्या मनापासूनच्या पश्चात्तापाने प्रभूचे हृदय स्पर्शिले आणि येशू आनंदाने म्हणाला, आज या घरात तारण आले आहे। प्रिय देवाच्या लेकरा, तूही विश्वासाच्या शब्दांनी येशूला स्पर्श करू शकतोस। जेव्हा तू नम्रतेने आणि विश्वासाने प्रार्थना करतोस, तेव्हा तो तुला मुक्ती, आरोग्य आणि तुला आवश्यक असलेले प्रत्येक आशीर्वाद देण्यास समर्थ आहे। पुढील मन्नासाठी वचन। तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या तोंडाला स्पर्श केला आणि म्हणाला, पहा, मी माझे शब्द तुझ्या मुखात ठेवले आहेत। यिर्मया 1:9 आजचे बायबल वाचन। सकाळी स्तोत्रसंहिता 116, 117, 118। सायंकाळी 1 करिंथकर 7:1-19।